कधी तुम्हाला प्रश्न पडतो की मीच का? पण आज मी तुम्हाला एका सत्याने प्रोत्साहन देऊ इच्छितो, की जेव्हा लोकं तुमचा विनाकारण द्वेष करतात, तेव्हा ते अनावश्यक नसते, तर ते देवाच्या दैवी योजनेचा भाग असते. शास्त्रवचनाद्वारे आपण पाहूया, की देव या क्षणाचा उपयोग आपल्याला बळकट करण्यासाठी, त्याच्याकडे जवळ आणण्यासाठी कसा करतो. म्हणून प्रियानो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे, की येशूलाही त्रास झाला, येशूलाही विनाकारण द्वेष झाला. म्हणून स्तोत्रामध्ये दावीद राजा म्हणतो, की स्तोत्र 69:4 मध्ये, की जे माझं विनाकारण द्वेष करतात, ते माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा जास्त आहे. म्हणजे शत्रू विनाकारण मला नष्ट करायचा प्रयत्न करतात. प्रियानो, स्वतः येशूने स्वतः विनाकारण द्वेषाचा सामना केला. धार्मिक नेत्यांनी त्याचा द्वेष केला, कारण त्यांनी पाप केले नाही, तर त्याच्या नीतिमत्तेने त्यांच्या कमतरता उघड झाल्या. जगाने त्याला नाकारले, कारण तो अंधारात प्रकाश होता. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 19 आणि 20 वचनात आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, जेव्हा विनाकारण लोक तुम्हाला द्वेष करतात, तेव्हा लक्षात ठेवा, की तुम्ही तुमच्या तारणहाराच्या मार्गावर चालत आहे. विनाकारण द्वेष होणे हे बहुतेकदा याचा अर्थ असा आहे, की तुम्ही ख्रिस्तासारखे जीवन जगत आहे, ज्याला जग विरोध करू शकते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्ही तुम्ही तुम्हाला विरोध होते, ज्यावेळेस लोक तुम्हाला नाकारतायत, त्यावेळेस लक्षात ठेवा, की त्या वेदनेचा उपयोग देवाकडून सांत्वन मिळवून घेण्यासाठी करा. कारण की ज्यावेळेस तुम्हाला नाकारले जाते, त्यावेळेस तुम्ही त्याच्या प्रार्थनेवरती अवलंबून राहता आणि त्याचे उदाहरण तुम्हाला एकटे नसल्याची आठवण करून देते. देव तुमच्या विरोधाचा उपयोग तुमचा विश्वास शुद्ध करण्यासाठी करतो. रोमकरास पत्र 5 अध्याय 3 आणि 4 वचन आपल्याला सांगतं, की इतकेच नव्हे तर आपण आपल्या दुःखामध्येही आनंद करतो, कारण की आपल्याला माहिती आहे, की दुःख सहनशीलता निर्माण करते आणि सहनशीलता चारित्र्य आणि चारित्र्य आशा निर्माण करते आणि आशा कधीही लाजवत नाही. जेव्हा लोक तुमचा विनाकारण द्वेष करतात, तेव्हा तेही वाढण्याची संधी असते. देव या परीक्षांचा उपयोग तुमचा विश्वास बळकट करण्यासाठी, तुम्हाला सहनशीलता शिकवण्यासाठी आणि त्यांच्या हेतूसाठी, म्हणजे देवाच्या दैवी हेतूसाठी तुम्हाला तयार करत असतो. उत्पत्तीमधील योसेफाचा विचार करा. त्याच्या भावाने त्याचा विनाकारण द्वेष केला आणि त्याला गुलाम म्हणून विकले, तरीही देवाने त्याच्या द्वेषाचा उपयोग योसेफाला राष्ट्रे वाचवण्यासाठी आणि त्याला एक पंतप्रधान पद देण्यासाठी केला. उत्पत्ती 50व्या अध्यायामध्ये 20 वचन देवाचं सांगतात, की जे इतरांनी वाईटासाठी केले ते देवानी चांगल्यासाठी वापरलं. म्हणून प्रियानो, आज देवाला विचारा, की तुम्हाला यातून काय शिकवत आहे. सूड घेण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी संयम, क्षमा आणि देवाच्या वेळेवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. विनाकारण द्वेष हा तुम्हाला मोठ्या हेतूकडे निर्देश करतो. दुसरे तिमोथी याचा 3 अध्याय 12 वचनामध्ये सांगितले, की खरं तर जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये जीवन जगू इच्छितो, नीतिमान जीवन जगू इच्छितो, त्याला छळ सहन करावा लागेल. प्रियानो, जग हे अनेकदा जे समजत नाही त्याचा द्वेष करते. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण वेगळे राहण्यासाठी बोलावलं गेलो आहोत. त्यामुळे आपण लक्ष्य म्हणू शकतो आणि हे अपयशाचं लक्षण आहे, तर हे तुम्ही